नमस्कार. कसं काय मंडळी, मजेत ना? मी पूजा आणि हा माझा गौरा. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे संडे. ते गेलेले आहेत, त्यांचं थोडं काम होतं त्याच्यामुळं. तर आमच्या इथल्या ज्या लेडीज माझ्या फ्रेंड्स आहेत, तर त्यांचा अचानक ऑन द स्पॉट ठरलं आहे की चला मिसळ खायला जाऊ. नाशिकमध्ये म्हटल्यानंतर वेगवेगळ्या मिसळ तर आहेतच, तर त्यातलीच एक मिसळला जायचं प्लॅन ठरलेला आहे आमचा. हे बघा आम्हाला किती घाई झालेलं आहे. मी पटकन खूप गडबडीत आवडलेलं आहे. आम्हाला तसं 11 वाजता निघायचं आहे, तर आता 5 मिनिटं टाईम आहे. तर म्हटलं चला थोडंफार तुमच्याशी बोलून मग निघू. तर आता आणखीन काय? हो जायचं आम्हाला. ये करताना ये 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 गौर हरी बोल कर रे. हरी बोल, हरी बोल कर ना, हरी बोल. नाही आता मूड नाही आहे आमचा. त्याला पण छान तयार केलं, त्याला त्याच्या बाबांनीच तयार करून दिलेलं. आमची खूप गडबड सुरू होती, मला उठायला उशीर झालेला आणि त्यांना पण जायचं होतं. त्याच्यामुळे मी अगोदरचं काही शूट नाही केलं. तर इथून पुढचं तुम्हाला शेअर करते की कसं होणार आहे, काय होणार तिथं पण मला माहीत नाही. मी फर्स्ट टाईम गौरला घेऊन अशी एकटी चाललेली आहे बाहेर फिरण्यासाठी. तर बघू आता कसं होतं आहे, काय होतं आहे, मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला भेटू आता डायरेक्ट तिथेच. आम्हाला सर्वजण येईपर्यंत निघेपर्यंत 11 वाजून गेलेले, त्यामुळे आम्ही तिथे पोहोचेपर्यंत 12:30 वाजून गेले. आणि तिथे जेव्हा गेलो ना, तेव्हा जशी मिसळा गर्दी असते ना, तशी काहीच गर्दी नव्हती. संडेला नाशिकमधल्या कोणत्याही मिसळा गेला ना, तर कमीत कमी अर्धा तासाची तरी वेटिंग असते. पण आम्ही तिथे गेलो की आम्हाला लगेच टेबल भेटला आणि बरेच टेबल पण खाली होते. तेव्हा असे वाटले की आपला डिसिजन चुकला वाटतंय. बाय द वे आम्ही पेरूच्या वाडीला आलेलो आणि मी इथे सेकंड टाईम आलेले. फर्स्ट टाईम 2021मध्ये आलेले मिसळ खायला. तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये खूप जास्त चेंज झाला आहे. मला सुरुवातीला तर काहीच समजलं नाही. आणखीन पण तिथे बरेच कन्स्ट्रक्शन सुरू आहे. असो, मिसळचा आस्वाद घेऊन आम्ही नंतर पेरूचे आईस्क्रीम खाल्ले आणि दोन्ही पण एक नंबरच होते. आमची मिसळ खाऊन होईपर्यंत गर्दी चांगलीच वाढलेली. त्यानंतर आम्ही गेलो मुलांची मिसळ खायला येण्यासाठी. जे मेन अट्रॅक्शन असते ना, त्यासाठी म्हणजे त्यांचे गेम्स. सानूने खूप छान डान्स केला आणि तिला तिथून निघायचेच नव्हते. आणखीन एक डान्स असेच सुरू होते. त्यानंतर गौरने पण खूप एन्जॉय केला. नवीन चेहरे असल्यामुळे जास्त कोणाकडे जात नव्हता, पण कोणी घेतले तर एक 5-10 मिनिट खेळून लगेच माझ्याकडे रिटर्न यायचा. मी आणि गौर त्यांना सोडून असे फर्स्ट टाईमच आलेलो. माझी इच्छा नव्हती यायची. गौर एवढ्या वेळ राहील का, सर्वजणी नवीन आहे तर तो त्यांच्याकडे जाईल का, मला एकटीला सर्व मॅनेज होईल का, असे निघण्यापूर्वी बरेच प्रश्न होते. पण तिथे गेल्यानंतर टाईम कसा गेला काहीच समजलं नाही. गौरने पण मला कसलाच त्रास दिला नाही. उलट त्याला पण ते सर्व पाहायला खूप छान वाटत होते. फक्त एकच गोष्ट झाली, तो जास्त कोणाकडे म्हणजे जास्त वेळ गेला नाही, त्यामुळे माझा हात खूप अवघडला. बाकी खूप एन्जॉय केला आम्ही. गौरने 20-25 मिनिटाची झोप काढली. त्यानंतर आर्टिफिशियल ज्वेलरीचा एक स्टॉल होता तिथे, तिथून आम्ही बरीच शॉपिंग केली आणि रिटर्न निघालो, तेही सिटी बसने. बाहेर चांगलाच पाऊस आणि सिटी बसचा प्रवास असे बऱ्याच महिन्यानंतर अनुभवले मी. तर आता 4 वाजलेले आहेत. आम्ही 4 वाजता घरी आलेलो आहोत. आता खूप कंटाळा आलेला आहे. मला अगोदर जायची इच्छा होती नाही होती असं वाटत होतं, तो रडेल, काय करू काय नाही. पण त्याने खूप छान सपोर्ट केला मला, खूप छान राहिला, अजिबात रडला नाही. थोडा वेळ झोप आली, झोप घेतली त्यांनी, त्यामुळं छान अशी ट्रीप म्हणता येईल, छान झाली. आणि त्याचबरोबर आम्ही बरीच शॉपिंग पण केली आहे तिथे. मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, तुमच्यासोबत शेअर करेल. आणि वेदय हे वॉच मला दिसते का, हां हे वॉच मला दाखवायचं राहिलं. त्या दिवशी त्यांनी मला गिफ्ट दिलेलं, ते मी विसरून गेले. ॲक्च्युली माझं स्टोरेज फुल झालं, त्या नादात मी विसरून गेले. तर हे त्यांनी माझे 5 वर्षांनी 20,000 सबस्क्रायबर झाले म्हणून हे वॉच दिलेलं आहे. तर चला आजच्या पुरतं एवढंच. आता त्याला पण झोप आलेली आहे आणि मला पण खूप कंटाळा आलेला आहे, त्यामुळे आता आम्ही आराम करतो. त्याला तो थोडा वेळ खेळेल आणि मग आराम करतो. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील का, माझे डेली व्लॉग पाहायला आवडतील का, ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय. व्हिडिओ एंड करून मी परत कंटिन्यू करत आहे. म्हटलं तुमच्यासोबत पूर्ण दिवसाचं रुटीन आणि मी गौरला कसं एकटी हँडल करते ते पण शेअर कराय, म्हणून हा व्लॉग कंटिन्यू करत आहे. सध्या माझी अशी सिच्युएशन आहे की
कितीही घर आवरलं, मी कितीही घर पुसून घेतलं, कितीही झाडून घेतलं, तरी गौरला सगळ्यात छोट्यातली छोटी गोष्ट कंटिन्यू भेटते आणि ते त्याला तोंडात घालायचीच असते. तुमच्यासोबत पण असेच होते का? मला ड्रॉवर कमेंटमध्ये नक्की सांगा. मधलं सगळं सामान खाली काढून टाकायचं असतं आम्हाला. हो ना, हो ना गौर? काय रे ग, अरे बाबू. हे का एवढा कपड्यांचा पसारा पडलेला आहे, मला सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. अशी बरीच कामं आहेत, तर म्हटलं ते पण तुमच्यासोबत थोडंफार शेअर करावं. तर हे पहा. आणि हा गौरांचा ड्रेस आहे की नाही, मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे. 3चा कॉम्बो सेट आहे. खूप सुंदर आहेत पॅटर्न आणि ह्याचं मटेरियल पण छान आहे. म्हणजे खूप जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही आहे. डेली यूजसाठी थोडंफार असं बाहेर जाण्यासाठी फुल ड्रेस हवा असेल तर खूप छान ऑप्शन आहे. मला खूप आवडला हा ड्रेस. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक टॅग करते, तुम्ही नक्की चेकआउट करा. गर चल आता झोपतो म्हणा, मी आराम करतो मी. छान 2 तास झोप घेतलेली आहे त्यांनी पण आणि मी पण. तो पण झोपला, तो मध्ये आधी उठत होता, मग त्याला झोका हलवला की तो झोपायचा, त्यामुळे 2 तास झोपले आम्ही दोघं पण छान. आता 7 वाजलेले आहेत. आता भगवंतांना दिवा लावून घेते आणि माझी बाकीची कामं आहेत ते करते. त्याला मखाना खाऊ घातला, भूक लागलेली त्याच्यामुळं. सकाळचा मखाना होता तो त्याला खाऊ घातलेला आहे. तर आता बघू काय होते, कसं होते. मला टेन्शन आहे ते रात्रीचं, की आता ते जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं मी की ते गेलेले आहेत बाहेर, त्याच्यामुळं मला टेन्शन आहे ते रात्रीचं त्याच्या खाण्याचं आणि झोपण्याचं. झोपायला तो झोपतो पण खातानाच तो खात नाही आहे, की कसं करू काय करू. सकाळी पण काही त्याचं जास्त खाणं झालेलं नाही. सकाळी त्यांनी मखाना खाल्लेला थोडा आणि माझ्या हातून तर तो असाही खायला मला वैताग देतो. पण आता मग संध्याकाळी त्यांच्या हातून तरी तो चांगला खातो, त्याच्यामुळे ते बरं असतं की चला संध्याकाळी तर त्यांनी पोट भरून खाल्लं बाबा. पण आता संध्याकाळचं खाण्याचं कसं होतंय, त्याला काय करू, त्याला काय आवडेल हे डोक्यात सुरू आहे. त्याच्यात बघू. दिवा आरती झाल्यानंतर मी माझ्या ज्या कपड्यांच्या घड्या राहिलेल्या त्या घड्या घालून घ्यायला घेतल्या आणि गौर पण चांगला खेळत होता, त्यामुळे त्याला पाहत पाहत कपड्यांच्या घड्या घातल्या सगळ्या. आणि जसेही मी आत्ता घड्या घालत आहे त्या स्पीडने जर माझं रिअल लाईफमध्ये पण अशी कामं झाली असतं किती मला सोपं झालं असतं ना. माझ्यासारखं सर्व नवीन आई किंवा आई हे रिलेट करतील, बरोबर ना. काय चाललंय रे, काय चाललंय तुझं? हो रे, ए गौर इकडे बघ, काय चाललंय तुझं? कोणतं काम करतोय? ड्रॉवर मोकळा करतो का सगळा? होय रे. हे पाहिलं का, हे बघा असं सगळं काढून टाकले त्यांनी. हे पहा हा, हे बघा आमच्या बरोबर तोंडात जाणार होतं ते बघा. बरोबर छोटी गोष्ट दिसली की ती घ्यायची आणि तोंडात घालायची. हे येतं आम्हाला. चुप रे. हे बघू. त्यानंतर तो थोडा रडायला लागला म्हणून त्याला सानूकडे घेऊन गेले. तिच्यापाशी तो चांगला खेळतो म्हणून तिथे जरा वेळ थांबले. कुठे चाललो तू? कुठे? काय रे गौर? बरोबर जाऊन तिच्या मांडीवर जाऊन बसलाय. गौरला खाऊ घालून झाल्यानंतर म्हणजे त्याचं खाऊ घालायलाच मला 9, 9:15 होऊन गेले. मग त्याच्यानंतर मला काय बनवू म्हणून मग मी मॅगडीवरून माझ्यासाठी बर्गर ऑर्डर केला. म्हटलं जाऊ द्या, असं एकटीला बनवायचा कंटाळा झालेला आहे तर.
तर आता बऱ्यापैकी माझी सगळी कामं आवडलेली. सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट काम गौरला खाऊ घालणं. आणि त्यांनी आज माझ्या हातून सगळं फिनिश केलेले. त्याचा आनंद मला खूप. त्यांनी सगळं व्यवस्थित त्याच्यासाठी त्याचं आवडतंच नाचणी सत्व बनवलेलं. म्हणतं नको वेगळं काही ट्राय करायला, त्यामुळे त्याच्यासाठी नाचणी सत्व बनवलं त्यांनी. ते छान असं फिनिश केलं, छान खेळलं. आता हॉलमधलं आवरलं, तर आता किचनमधलं पण माझं बरंच आवरायचं बाकी आहे. तर म्हटलं तो आता झोपेला आलेलं, तर त्याला अगोदर झोपी लावते आणि मग माझं चालू ठेवते. तर आज पुरतं एवढंच. मला सकाळपासून तेच टेन्शन, सकाळपासून नाही, मला कालपासून जसं मला समजलं की ते जाणार आहेत बाहेर ओरे बाहेर, तसं मला तेच टेन्शन आलं की गौरला कसं मी बाकीचं सांभाळू शकते, मी बाकीचं हँडल करू शकते, पण जसा तो खाऊ खातोय की नाही तसं तो खाऊ खायला माझ्या हातून थोडं असं कानगुनच सुरू असतं त्याचं. त्याच्यामुळे मग ते त्याच्या बाबाकडून खाल्ले की मनाला समाधान भेटतं. त्याला बाबा माझ्या हातून नाही पण त्यांच्या हातून तरी खातोय तो. त्याच्यामुळं ते टेन्शन होतं. दुपारी तरी आम्ही बाहेर गेलेलो, मी त्याला मखाना घेतलेला, तर त्याने तो खाल्ला व्यवस्थित, तो फिनिश केला. पण संध्याकाळी पण व्यवस्थित जेवण केलेलं. मी ह्याच्यामुळेच म्हणते ना, तो एवढा समजूतदार आहे की नाही, एवढा वेळेनुसार तो ॲडजस्ट करून घेतोय. वेळेनुसार तो नाही त्यावेळेस मला असू दे किंवा त्यांना पण कधी कधी असा दमवतो खाण्यासाठी. पण हा बाबा आता आई एकटीच आहे, आईला आपल्या शांततेची आपल्याला समजून घेण्याची गरज आहे असं त्याला ज्यावेळेस वाटते की नाही, तो बरोबर समजून घेतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करतो. आता पण त्यांनी मला अजिबात दिवसभर त्रास दिला नाही. बाहेर गेल्यावर पण त्यांनी एवढं शांततेत एवढं व्यवस्थित मला हे केलं की नाही, अजिबात रडला नाही. गेला हा थोडा नवीन म्हणजे नवीनच, माझ्यासाठी सगळे नवीनच होते. फक्त सानूची मम्मी तेवढ्याच आणि श्रीषाची मम्मी हे दोघेजणच माझ्यासाठी ओळखीचे होते, बाकीच्या सगळ्या नवीन होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे जायला थोडा काम करून करायचं, पण त्यांनी पण बऱ्यापैकी त्याला हँडल केलं. त्यामुळे त्यांच्याकडे पण गेला. त्यामुळे आम्ही बराच वेळ, आम्ही 11ला गेलेलो, 4 वाजता आलो असं. त्यामुळे छान गेला आजचा दिवस, छान गेला. तर चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी ऑलरेडी हा दुपारीच व्हिडिओ संपवलेला, पण म्हटलं चला आहे दोघेच तर तुम्हाला आमच्या काही गोष्टी असतील ते तुमच्यासोबत शेअर करा. गो त्याला आता खाली उतरायचं आहे, खेळायचं आहे पण आणि झोप पण आलेली असं आहे. तर चला आता उशीर न करता हा व्हिडिओ इथे संपवते मी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय 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 कर, बाय 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 बाय.